कदम यांची भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी घाटकोपरमध्ये, तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। आणि मुंबईतल्या 2 गोविंदा पथकांनी 10 थर लावून स्वतःचेच विक्रम मोडीत काढले। श्रावणी मॅडम, श्रावणीजी 16 वर्ष करतो मॅडम, ते आता 5 पट आपण मोठं करणार आहे। महाराष्ट्रात श्रावणी लावणार आहे मोफत ऑपरेशन फेवरेट कोणी आला। अहो तुम्ही 8 थर विचारता, या ठिकाणी 9 थर वाले येऊन बसलेले आहेत। अजिंक्य तारा मित्रमंडळ, कुठे अजिंक्य तारा? अजिंक्य तुम्ही 9 लावणार आहात, काम करतो अजिंक्य तारा। आपल्याला ज्या पद्धतीने कसा गायक ज्याला आतापर्यंत आपण मंदिरात नाही आहे, महाराष्ट्रात कोणी ऐकत असेल त्याची जात पाहिजे नाही, पक्ष पाहिजे जाणार नाही। हे मला माननीय मुख्यमंत्र्यांनी शिकवलं। माणूस संपूर्ण राज्यभरातच दहीहंडीचा उत्साह आहे आणि त्यापैकी मुंबई आणि ठाणे आणि परिसरामध्ये वेगवेगळी गोविंदा पथकं आज सकाळपासूनच निघालेली आहेत। वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या बक्षिस असलेल्या दहीहंड्या फोडण्यासाठी मंडळांमध्ये मोठी चुरस आहे। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी ही सकाळी 9 वाजल्यापासून एक एक करून गोविंदा पथकं तिथे यायला सुरुवात झाली आहे। आणि संकल्प प्रतिष्ठानचे रवींद्र फाटक यांनी सकाळीच सांगितलं न्यूज 18 लोकमतशी बोलताना, इथे कोणतीही स्पर्धा नाही, तर सणाचा आनंद घ्यावा, या सगळ्या गोविंदा पथकांनी इथे यावं, हाच या मागचा उद्देश आहे। वेगवेगळ्या ठिकाणी काही कलाकारांना बोलावलं जातं, डान्स परफॉर्मन्सेस सुद्धा आपण बघतोय गोविंदांचं, त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी। तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे यांच्याकडनं देखील दरवर्षीप्रमाणे दहीहंडी उत्सवाचं आयोजन मागाठाणे इथे बोरिवलीमध्ये। तर शिवाजी पाटील यांनी देखील स्वामी प्रतिष्ठान म्हणून दहीहंडीचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलंय। तर घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार राम कदम यांच्या भारतातली सर्वात मोठी दहीहंडी असं ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यमंत्री। वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडीचे थर मानवी मनोरे रचले जात आहेत, काही ठिकाणी त्या 10 थर रचण्यात आलेले आहेत आणि स्वतःचेच विक्रम मोडीत काढण्यात आलेत। पुन्हा एकदा आपण घाटकोपरमधली दृश्य बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथं उपस्थित आहेत, राष्ट्रगीत तिथं संपन्न झालं, काही सैनिकांना तिथं निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि राम कदम यांच्याकडनं या दहीहंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार हे देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याला भेट देणार आहेत, मात्र सध्या ते घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या दहीहंडी सोहळ्याच्या ठिकाणी। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारला की साहेब तुमच्या वाढदिवसाचा संकल्प हे वाक्य जो ऐकेल त्याला आयुष्यामध्ये प्रेरणा मिळेल असं अप्रतिम वाक्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले। साहेब म्हणाले वाढदिवसाचा संकल्प एकच, कुणी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी चांगलंच वागायचं। आणि आता अंगावर शहारे येतात म्हणून ठरवलं असेल तुमच्या वाढदिवसाला आता मतदारसंघ आहे, आता महाराष्ट्रातून कुणीही गोरगरीबाला 16 वर्ष मोफत ऑपरेशन करतोय, तुमच्याच प्रेरणेत करतो। तुमच्या वाढदिवसाचा संकल्प केला की 2009ला घाटकोपरमध्ये मी दहीहंडी अशी साजरी केली की त्यावेळेस फक्त वरळीला आणि ठाण्याला दहीहंडी व्हायची, 2009ची दहीहंडी अशी होती की मला 48 तासात गुरुजी कुठे गेले, गुरुजी 48 दिवसात मी आमदार तो झालो, पण महाराष्ट्राच्या गावागावात तालुक्यात सगळेजण दहीहंडी साजरी करायला लागले। सनातन हिंदू धर्माचा हा उत्सव महाराष्ट्रात गावागावात साजरा व्हायला लागला, त्याची प्रेरणा अनेकांनी केली असेल तर घाटकोपरचं त्या मोठं योगदान आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल। मध्य प्रदेश सरकारनं 2014ला यात्रा पॅटर्न सुरू केला,
माझ्या घाटकोपरनं 2009ला सुरू केला. महाराष्ट्र सरकारनं 2024ला त्याला स्वीकारलं. 2009 पासून यात्रा पॅटर्न सुरू केल्याच्या नंतर या घाटकोपरची पुण्याई अशी की महाराष्ट्रात आता गावागावात काशी असेल, अयोध्या असेल, ती मोफत यात्रा सुरू आहे. त्याची प्रेरणा आपल्या घाटकोपरच्या भूमीने दिली. आणि मी सांगतो, आज मी या ठिकाणी जो काही उभा आहे, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद, माझ्या ह्या गुरु महाराजांचा आशीर्वाद आणि सगळ्यात मोठं मला लहान भावासारखं ज्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं त्या आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद. जोरदार टाळ्या वाजवूया. राजकारणात अनेक माणसं पाहिली. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये मी एक पॉलिटिशियन असा पाहिला की ज्यांना मी एकदाही खोटं बोलताना पाहिलं नाही. आणि आज माझ्या नेत्याची, माझ्या मुख्यमंत्र्याची, माझ्या मोठ्या भावाची खरी ओळख काय असेल, जे पोटात आहे तेच पोटात आहे, आणि जे पोटात आहे तेच पोटात आहे, कधीच खोटं बोलत. त्याच्यामुळे आज दहीहंडीचा उत्सव आहे. आणि साहेब, तुमच्या नेतृत्वात आपण मुंबई महानगरपालिका पण जिंकणार. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विजयाचा संकल्प या ठिकाणी आपण मटकी साहेबांचा आपण फोडू. आणि विजय महानगरपालिकेच्या विजयाच्या संकल्पाची ही मटकी. आणि हा ओम आहे, माझा मुलगा आहे. मला माझ्या वडिलांनी चांगलं सांगितलं. माझे वडील कुठे गेले? माझे वडील म्हणाले की राम, आपली मुलं जर चांगल्या वळणावर पाठवायची असतील, निघून द्यायची नसतील, तर त्यांच्या हातून पुण्याईचं काम करून घे. तर हे मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम, मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम आता इथून पुढे ओम आणि अरुण एकंदे साहेब सांभाळणार. अरुणभाई वरील, अरुणभाई वरील, चला हाताने पकडा. मुंबई महानगरपालिकेच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आपले अध्यक्ष मंत्री महोदय आशिष शेलार साहेब, अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग, बोल भारत माता की, भारत माता की. बाजूला बाजूला दरवर्षी ते नॉनस्टॉप नऊ खेळ असतात. तर अशी अनेक पुण्याईची कामं आपण घाटकोपरमध्ये केली. आजही कुणाच्या जरी मृत्यू झाला तर माणुसकीच्या जेवणाचा डबा रामकदमच्या घरून 16 वर्षात कधीच चुकला नाही. आजही रक्षाबंधन घाटकोपरमध्ये 15 दिवस चालतं. उद्याही रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनची रांग 2-2 किलोमीटरची लागते. हे सगळं फक्त आणि फक्त तुम्ही मला संधी दिली म्हणून मी कमावू शकलो. खूप खूप ऋणी आहे. माझं पूर्ण घाटकोपर, पूर्ण मुंबई शहर, महाराष्ट्र आज आपला ऋणी आहे. खूप खूप धन्यवाद. मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी संबोधित करा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी, जय भवानी. हाथी घोड़ा पालखी, हाथी घोड़ा पालखी, जय कन्हैया लाल की. आज भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो घाटकोपरमध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार राम कदम यांच्या माध्यमातून 2009 सालापासून आयोजित होतो. त्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मंत्री माननीय आशिष शेलारजी, आमदार प्रवीण दरेकरजी, माननीय प्रमोद शर्मा गुरुजी या ठिकाणी उपस्थित. राम कदम यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेणारे ओम, संपूर्ण कुटुंब, उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी, विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे वीर सर्व सैनिक आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की ही हंडी सिंदूर ऑपरेशनला
समर्पित अशा प्रकारची या ठिकाणी राम कदम यांनी सुरू केली. ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडणारं ऑपरेशन होतं आणि आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे तहस नहस केले, त्यांचे मिलिटरी हवाई अड्डे त्या ठिकाणी उखडून काढले, संपूर्ण जगानं भारताच्या सैन्याची ताकद ही ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितली. संपूर्ण जगाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस सांगतात पाकिस्तान के इरादों को मट्टी पलीत कर दूंगा, त्यावेळेस कशा प्रकारे पाकिस्तानला माती मोल करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं हे देखील संपूर्ण जगाने बघितलं. आणि म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करण्याकरता, मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन रामभाऊ तुम्ही केलं. मी तुमचे लाख लाख आभार मानतो. रामभाऊ केवळ आमदार नाहीत तर अडल्या नडल्याचं, गोरगरिबाचं, दीनदलिताचं एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता रामभाऊ आहे. ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि रामभाऊ त्याच्याकरता उभे आहेत. अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना दही काल्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचे